ही बैठक 4 तास व 3 शब्द घडलेले प्रॅक्टिकल अनुभव याच्या आधारित सुरू आहे आणि इथं अनमोल असे मार्गदर्शन झाले आणि बाबांना का केले आणि आपण का करत आहोत याच्याविषयी बाबांना म्हटलं आहे की ही बैठक 4 लोकांची राहो, 4000 लोकांची राहो, 4 लाखाची राहो किंवा पती पत्नीची राहो किंवा परिवारात राहो, ज्या ठिकाणी बाबाविषयी चर्चा ती चर्चा बैठक म्हणून बाबाच्या चर्चेला बाबाच्या विषयाला ज्या परिवारामध्ये खरोखर मर्यादामध्ये आहे तो परिवार कधीही दुःखी आणि कष्टी राहणार नाही. हे माझे शब्द नाही, बाबाचे शब्द आहेत. म्हणून या मार्गामध्ये सर्व आपण दुःखी कष्टी जुळलेलो आहोत. माझ्यावरती खूप दुःख म्हणजे माझ्या जस्ट लग्न झाला आणि पत्नीला बाळ बाजायचा होता आणि बाळ बाजायचा असल्यामुळे एकदम म्हणजे स्वप्न दिसायचे आणि त्यांच्या परिवारात होता, खूप दिवसाचे मार्गात होते, पण ते सेवक नव्हते, ते सवक होते. माझे सासरे मार्ग घ्यायचा आणि दारू प्यायचा, मार्ग घ्यायचा दारू प्यायचा, पुन्हा दारू पेले का तोच दुःख यायचा. आता आपल्याला काही माहित नाही, जेव्हा लग्न झालं आमच्या घरी आल्यानंतर तब्येत खराब झाली, त्यांनी सांगितला का असा असा प्रॉब्लेम होता आणि एक दिवस खूप तब्येत खराब झाली होती. तेव्हा भंडाऱ्याचे तुळसकरजी यांनी तीर्थ बनवून दिला होता आणि तो तीर्थ पाजला तर तब्येत ठीक झाली होती. तेव्हा भगवंताचे खूप आशीर्वाद धन्यवाद देतो की मला हा मार्ग लवकरच मिळाला आणि खरोखर या मार्गाले मान सन्मान आणि त्यांच्या मनातल्या भावना कल्पना काढून या मार्गाविषयी तो रस्ता दाखवले. तेव्हा ती काय कित्येक वर्षापासून न बोलणारी बाई जेव्हा त्यांच्या इथं चहा आणला आणि चहा त्या बाईला दिला तर ती बाई म्हणते मी दुधाचा चहा पेत नाही, मी काळी चाय पेतो. म्हणजे कार्यकर्त्याला पावर आहे का नाही, आहे का नाही? म्हणून मी सांगत राहतो का आपण कार्यकर्त्याच्या कधी हे न करावा आणि वेळ भरपूर झाली आहे म्हणून या मार्गाची मशागत कशी करायची. कसल्या विना जोम नाही या भूमीमधल्या मातीला मेहनत परिश्रम जसा शेतीमध्ये राबतो ना याचेही नियम आहेत, त्या नियमान चालत लागेल तुम्हाला. कसल्या विना जोड नाही या भूमीमधल्या मातीला आणि तेलाशिवाय जोड नाही या दिव्याच्या वातीला आणि पुरुषाशिवाय इज्जत नाही या शेवकींच्या जातीला आणि कार्यकर्त्याशिवाय मार्गदर्शन नाही आपल्या सेवकाच्या जातीला. तुम्हाला त्या कार्यकर्त्याकडे जात लागल तेव्हा कोटी आपला परिपूर्ण. मार्ग कसा आहे, मार्ग कसा आहे बाबांनी आपल्याला अजूनही नाही कळला, काकाजीने आता सांगितला मार्ग एवढा आहे आपला आयुष्य संपून आहे पण हा मार्ग हा रस्ता कधीच संपणार नाही. त्याच्यासाठी आपल्याला एक दिन चालावं लागल. म्हणून म्हणणं आहे ना दुधामध्ये घी है पण दिसत नहीं, दूध में है घी और चकमक में है आग, ये कभी दिखती नहीं, उसको स्पर्श करना पड़ता तब दिखता, वैसा भगवान है. दूध में